पैल तो गे काऊ कोकत आहे शकून गे माय सांगत असे उडरे उडरे काऊ तुझे सोन्यान मढीन पाऊ पाहुणे पंढरी राहू घरा काही येती दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी जीवा पडिये त्याची गोडी सांगे वेगळी दुधे भरणी वाटी लावीन तुझे ओटी सत्य सांगे गोठी विठो येईल काय अंबिया डहाळी फळे चुंबी रसाळी आजीचे रे काळी शकून सांगे ज्ञानदेव म्हणे जाणीजे खुने ज्ञानदेव म्हणे जाणीजे खुने भेटतील पंढरी राणे शकून सांगे उडरे उडरे काऊ तुझे सोन्यान मढीन पाहू पाहुणे पंढरी राहू घरा काही येती समचरण सरोजम सांद्र नीला बुधावम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम
तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अध्यत्रय जननी देवाची जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक माझा पाया बैल तो गे काऊ कोकत आहे शकून गे माय सांगत असे उडरे काऊ तुझे सोन्यान मढीन पाहू पाहुणे पंढरी राऊ घरा कै येती भगवंताच्या सेवेकरता घेतलेला अभंग संत सम्राट ज्ञानी यांचे राजे योग्याची माऊली साधकाचे मायबाप सकल संत कंठभूषण विश्ववंदनीय ज्ञानराज माऊली यांचा हा विरही या प्रकरणातील अभंग असून एका नुकत नवीन झालेल्या मुलीच्या लग्नातलं जी ती आपल्या सासरी जाते आणि गेल्यानंतर तिची तळमळ जशी तिला माहेरची आठवण सतावते तस रूपक माऊलीने या अभंगामध्ये त्या एका नूतन लग्न झालेल्या स्त्रीचं केलेलं आहे. हे रूपक आहे, पण माऊलीच्या अंतकरणामध्ये श्री पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा याच्या दर्शनाची लालसा आहे. माऊली या अभंगामध्ये जीव कुटीत आले, जीवाच्या अवस्थेतून माऊली हे परमात्म्याशी संवाद करतात. जीव हा परमात्म्याशी संवाद करू शकत नाही, जड तर नाहीच नाही, फक्त परमात्म्याशी संवाद करतात ते संत.
आणि ते संत प्रत्येक वेळेला या जीवाची भूमिका घेतात. आमच्या संतांनी आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाचीच भूमिका बजावली. ते कोणते संत करू शकतात? ज्यांच्या जीवनामध्ये ज्ञानोत्तर भक्ती आहे. ते जे रस्त्यानं चालत आहेत ते नाही, हंस नाही, परमहंस नाही, उच्चक नाही, हे कोणीच करू शकत नाही. ती भाषा फक्त ज्यांची ज्ञानोत्तर भक्ती आहे. तुका म्हणे आता पुरलो उपकारा पुरता. आता काही कर्तव्य राहिलेलं नाही, तरी पण समाजाला शिक्षण देण्याकरता ज्यांचं जीवन असते, हो, म्हणून विशेष आचरावे लागे संती, हे ज्यांचं जीवन बनलेलं आहे. काही कर्तव्य राहिलेलं नाही. जसे एखादी गुरुजी असतात, MA BA त्याचं भरपूर शिक्षण झालेलं असते, पण त्यांचा नंबर प्रायमरी शाळेत लागते. पहिल्या वर्गाला शिकवण्याकरता पहिलाच वर्ग होता, इथूनच सुरुवात होती. आता 2 वर्ग वाढले पुढे, 1-1 आणि 2-2च लेकरं, पण लोकांना पोसायला जड व्हायला तर मग द्यायचे कोणाचे सांभाळी करून. मग तिथे संस्कार असे का नसे? बरं, आणि सध्या समाज हा संस्कारहीन होत चालला. त्याचं सर्वात मुख्य कारण जर कोणतं असेल तर शालेय शिक्षण. गुरुकुल पद्धती बंद पाडल्या, गुरुकुल पद्धती बऱ्या वाटत नाही. बरं, चला, आता त्यांचा पैसा आहे, त्यांचे लेकरं आहेत, ते म्हणतील तुम्हाला कोणा उचापात्या सांगितल्या? पण आमचा धंदाच आहे ते उचापात्याचा, त्याच्यामुळे मांडावंच लागते. हे 2 वर्ग वाढले. पहिल्यानं शाळेत गेल्यानंतर बऱ्याच लोकांना माहित असेल, वय काय आहे विचारत नव्हते. असं म्हणायचे, कानाला हात पुरते काय. आणि एक पद्धत होती, ज्याची जे लायकी आहे त्याला ते देत होते. आणि आज समाजामध्ये सर्व इथून तिथून अपात्रीकरण झालं. जो ज्या लायकीचा नाही तो तिथं जाऊन बसतो. त्याची लायकी नसते, ते हे काय करायचं काही नाही, त्याचं ज्ञानही नसते. त्याच्यामुळे अपात्रीकरणामुळं सगळं वाटोळं झालं. आता गोटोळून चौकोनी राहिले, बाकी सगळं झालं. त्याची लायकी आहे काय ती, ते असं त्याला पहिल्या वर्गात घ्यायचे. आता सांगा, गुरुजी शिकून भरपूर आहे, पण पहिली पाटी होती आपली खापराची, लेखन असायची. बऱ्याच लेकराने लेखणी खाऊन खाऊन बेकार केल्या, पण शाळा शिकली नाही. मग ते लेखणीनं ती गुरुजी किंवा त्याचा ते खडू असायचा. आता मला ते खडू शाळेत नाही वाटते. मग त्या खडून काढायचे ते एक काळाचा म्हणल्यानंतर एक चेंडू, त्याला एक दांडू, बराबर एक. गुरुजीला काही गरज राहिली का आता हे करायची? पण अर्भकाची साखी
साधूच्या करता हे सर्व करावं लागतं. त्यांना काही गरज राहिलेली नसते. बरं, त्यांनी बोलूनच दाखवलं, आम्हाला काही कर्तव्य राहिलेलं नाही आता, पूर्ण उपकारा पुरता. या न्यायाने ते प्रत्येक वेळेला कधी जीव दशेतून, कधी साधू दशेतून. अहो, आमच्या संतांनी कधी कधी तर महिलांची भूमिका घेतली, त्या भूमिकेतून बोलले. बरं, हे त्यांना शोभते, हे त्यांनीच बोलावं. तसा हा अभंग त्या भूमिकेतून बोलतात. अभंगाचं चिंतन आपण मानणारच आहोत. आपल्या वेळेपर्यंत मला वाटतं 8:10 आपली वेळ आहे. आपल्या वेळेपर्यंत आपण जाऊ, बरं का. कोणाच्या याच्यात अतिक्रमण करायचं नाही. सध्या अतिक्रमणाचा काल जास्त आहे. अभंगाचं काही चिंतन मांडण्यापूर्वी थोडा परिहार देणं आवश्यक आहे. चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्री संत गजानन महाराज यांच्या या पवित्र दरबारातला वर्ष 17. आणि आपण 11व्या वर्षात पदार्पण होत आहोत. सर्व महाराजाची काही भक्त मंडळी आहे, या घंटी बाबाच्या नगरीतली दिग्रसवासी मंडळी मोठ्या उत्साहानं हा कार्यक्रम करत आहात. मला काही 5-7 लोकांची नावं माहिती आहे, पण असं कोणाचं नाव घेतलं लोक म्हणतात मग त्याचंच घेतलं बा, मग आमचं नाही घेतलं. मी काय त्याचं नाव घेणार नाही, कारण त्यांच्या घरी नाव घेणारे आहेत का, ते उखाण्यात हाताण्यात घेतील. आपण काय सुग्यानं थोडंच घेणार आहोत म्हणून. आणि गजानन महाराजाचे उत्सव महाराष्ट्रभर तर आहेतच, पण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा, इकडे MP, कर्नाटक, इकडं आंध्र, तेलंगणा. आता मी 2-3 दिवसापूर्वी निजामाबाद, सुंदर वाजवणारी गाणारी मंडळी आपल्यासारखीच, हो, अतिशय गोड, सुंदर भव्य प्रमाणात. आणि मी तर असं अनुमानच काढलं, महाराजाचे प्रगट दिन चालू झाले तेव्हापासून, हे काय फार दिवसाचे नाही, आता अर्वाचीन चालू झाली जोरात. पण एवढं अन्नदान महाराष्ट्रात कोण्याच उत्सवात होत नाही. रामनवमीचं होत नाही आणि हनुमान जयंतीतही होत नाही, कोण्याच जयंतीत होत नाही. एवढं अन्नदान. सर्वसाधारण जरी एखादं घर असलं तर ती माऊली एवढी खिचडी मांडल, 5-25 भाकरी करल. आणि त्यातल्या त्यात आपलं दिग्रस्त विक्रमीच आहे, त्याबद्दल वादच नाही. 15 क्विंटलच्या भाकरी खायला म्हणते तर यावर्षी 20 आहे का, 20, 25, 21 मग घे ना. नाही, याच्यापेक्षा मोठा स्वयंपाक होतो, पण विशेषतः भाकरी होतात, हे विशेष आहे. आणि हे तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. बरं, तुम्ही करता म्हणून हे सगळं होते. भाकरी करायचं काम तुमचं होय, आहे की नाही? काय यायचं होय, यायचं फक्त मम्म. त्याच्यातही पुन्हा काढते ते, हे जाडच झाली, हे पातळच झाली. करून पाहिजे 2 मिनिटं गॅस जवळ बसून कसा घाम सुटते. तुम्ही करतात. खरंच महाराजाला तुमच्या हातच्या स्वयंपाकाची चव लागली म्हणून दरवर्षी भाकरी होतात. महाराजाला त्याची गरज नाही. आपण सर्वच्या सर्व माता भगिनी आपण हे करतात. फार मोठं सहकार्य आहे. हे बघा, देणारी जगात खूप आहे, देणाऱ्याची काही कमतरता नाही, काही कमतरता नाही. पण कमतरता आहे ते करणाऱ्याची. करणाऱ्याची काही कमतरता नाही, भाडे घेऊन करणारे कोणी आहेत, पण श्रद्धेनं आणि प्रेमानं करणारे फार वेगळे आहेत. कारण जी मंडळी श्रद्धेनं आणि प्रेमानं करतात त्याची चव वेगळीच असते. जी आपट उपट करून करतात त्याची चव वेगळीच असते. तुम्ही म्हणाल तुम्हाला काय माहित, रोजच मी खातो ना लोकांच्या घरी. भाजी किती चांगली करू द्या, चव नाही लागली की समजा या बाईने घाल महाराजाच्या मड्यावर आला, असं म्हणून तिने केलं.
काय काय बिचारे झोपडीत असतात. आता मी 2-4 दिवसापूर्वी गेलो, तिकडे पंक्ती बसल्या म्हणे महाराज. मला आता कार्यक्रमाची सुरुवात होती. काही नाही म्हणलं, मला तुमची चटणी पोळीच घरची द्या. त्या मावशीनं आणलं, एवढं सुंदर जेवण झालं बरं का, खूप सुंदर. त्याच्यात प्रेम असलं पाहिजे. प्रेमाने सर्व काही अतिशय सुंदर होते. आपण ते करत आहात म्हणून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. तुम्हाला साष्टांग प्रणिपात करतो. आपण सर्वजण कीर्तनाला आलेले आहात. ही सर्व लहान मुलं, यांच्या गुरुजीला कोटी कोटी धन्यवाद बरं का. मूर्ती घडवणं एवढं सोपं नाही बरं का. आता मी जास्त नेत नाही पुढे, लय अवघड काम आहे ह्याला सांभाळणं. लोकांना एक एक सांभाळायचं म्हणत. आणि ही सर्व आमची माऊलीच्या दरबारात राहणारी गाणारी रत्न आणि आमचे जयेश दादा सुंदर पकवाज वादक आणि आमचे सर्व ही आपली मंडळी. तर चोपदार, विनेकरी, तुम्ही शूटिंग करणारे बरं का. चांगलं चांगलं द्या पण नाही तर आता मी हे बंदच करत असतो कोठा असलं की बरं का. तुम्हाला म्हणत नाही बंद करा, तुम्ही आपलीच माणसं व्हा, पण चांगलं चांगलं पाठवा. नाही तर मग 5 साल घरावर गदा असं नका करू. नाही तर बरेच आमची मंडळी आता चक्रात सापडायली ते महाराज मंडळी. हो, चांगली चांगली चक्रात सापडायली. तर काय करता, समाजच आहे तो. हे बघा, अवघड दुःख वाटते. संप्रदायाची काय दशा होईल काही सांगायचं जमत नाही. प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे, संप्रदायातल्या महाराज मंडळीनं गाणारी वाजवणारी सर्वच्या सर्व मंडळी संप्रदायात आहेत ते सर्व सर्व दुष्ट बुद्धीचे जे लोक आहेत त्यांचं लक्ष केवळ तुम्ही आणि तुम्ही बनलेले आहात. म्हणून प्रत्येकानं आपला पाऊल जपून टाकावा हा जोडून विनंती आहे. नाही तर अनेक लोकांना धोके बसतात आणि ते त्यालाच बसतात ज्याच्या मागे गुरुचं पाठबळ नाही त्यांना. अरे गुरुचं पाठबळ जर आपल्या पाठीची असेल तर तुम्ही चंद्रावर जा, सूर्यावर जा, भारतात कुठे फेका, कुठे झोपा, कुठे राहा. हा पांढरा कपडा आहे, लावलेला बुक्का सुद्धा याच्यावर पडणार नाही गुरुचा आशीर्वाद असेल तर. आणि आपण तर स्वाभिमानाने सांगायला पाहिजे आम्ही जोग महाराजाचे पठ्ठे आहोत. जर कोणी हुकत असेल तर त्याची महाराजावर विश्वास नाही हा त्याचा अर्थ होतो. चला, अभंग हा माऊलीचा आहे. माऊली एका नूतन लग्न झालेल्या मुलीचं मी बोलून गेलो तुम्हाला. आपल्या पुढे ते तिची कल्पना, तिची वृत्ती, तिचं आत्मचिंतन, याला आत्मवृत्त म्हणतात, ते आपल्या समोर ठेवतात. पूर्वीचा काळ तो. आता या पूर्वीच्या काळात तुम्हाला नेणं फारच कठीण आहे. आताच्या लोकांना असं वाटते असं होतं का, हे चिंतन तेच आहे, कारण यांना दिसत नाही ना ते. पूर्वीचा काळ आपल्या आईच्या घरून मुलीला सासरी जाणं फार अवघड होतं. पूर्वीच्या काळात कन्येचे लग्न होत होते. म्हणून तो महाराजांना गोड वर्णन केलेलं आहे. योजना कन्या
मागे परतोनी पाहे. बर, ती आपल्या सासरी जायला निघाल्यानंतर पहिलं लग्न झालं की पहिल्याच टप्प्यात ती आपल्या सासरी जायची. मग दुसऱ्या दिवशी लगेच आपल्या माहेरी यायची. मग तिला घेण्याकरता कोणाची तरी एखाद्या चांगल्या माणसाची योजना असायची. शब्द जरा लक्षात ठेवत जा. चांगल्या माणसाची म्हणलो मी. चांगला माणूस घरातला कोण? बुद्रुक आहे तो. हो, त्या नवऱ्या मुलाचा मामा, नवऱ्या मुलाचा मोठा बाबा, असा घरातला जाणकार माणूस त्याला घेण्याकरता पाठवायचे. मग पूर्वीचा काळ तो, ती दमनी असायची. हे पाटील लोकांचा देशमुखाचा थाट होता. ती अशी दमनी, त्याला दोन्ही बाजूनं पडदे असायचे. दमण्या बिमण्या आता सगळ्या मोडून टाकल्या. यायला काऊन मोडल्या? यायला त्या मामाला मोठ्या बाबाला जाऊ द्यायचं नव्हतं म्हणून यायला दमण्या मोडून टाकल्या. मोटरसायकल काढली. सांगा मग आमच्या सरकारला काय मोटरसायकल जमते का? मग घेण्याकरता कोण जाईल? हेच म्हणून मसोबा चालला आपली किक मारली ती हिरो होंडा घेऊन. पुढे बसते हिरो, मागे बसते होंडा. चालली गाडी. बघती मुलगी त्या दमनीमध्ये बसायची. हा, काय दमनीचा थाट होता. ती बैला असायची एक नंबरची. त्याच्यावरल्या सुंदर ते झुबी, त्याच्या गळ्यातले ते घागरमाळा, बैल असे टक 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 टक. अरे शिवर गाडी आली, घुंगराचा आवाज ऐकला की व्याही बुवा ओळखायचे आपल्याच व्यायाची गाडी होय. इथून अंदाज होता. लगेच पाट, साबण, टावेल, पाण्याने भरलेली बकेट, तांब्या, अनेक त्याच्या घरचा माणूस हातात धरून हजर. सर्व काही करण्यात स्वागतागत. ती मुलगी त्या दमनीत बसायची. दमनी पुढे चालायची पण ही मागे पाय तोंड करून बसायची. बरेच दिवस असे जायचे. तुकोबाराने ते वर्णन केलं त्या काळचं. कन्या सासुराशी जाई मागे परतून पाहि. आता जर तुकाराम महाराज असते तर त्याला असं म्हणाय जमलं नसतं. त्याला म्हणावं लागलं असतं कन्या सासू, पोरगी बाई सासुराशी जाई मनात येईल तिकडच पाहिजे. कारण हे बिचारी सासरी पाहत नाही, माहेरी पाहत नाही. इकडे तोंड करून बसलेली असते ना गाडीवर. तिला काय म्हणा, पश्चिमेकडे पाहते म्हणाव का पूर्वेकडे पाहते. पुढेही पाहत नाही, मागे पाहत नाही. म्हणून तर याचं काळं पांढरं व्हायला बाकी काय मागचा पुढचा विचार नाही. महाराजांनी त्या काळातलं वर्णन केलं. आणि तिला भीती होती. कन्येचं लग्न व्हायचं ना. 8 वर्षात भवेत कन्या. आता तुम्हाला सरकावच लागणार आहे मागे काही दिवसानं. मी विषयांतर करत नाही. माझा तो विषय नेहमीचा आहे. पण तुम्हाला मागे यावंच लागेल. त्याच्याशिवाय विलाज नाही. बरं, चला. आणि ती असणारी कन्या आपल्या सासरी गेली. गेल्यानंतर तिची जी घरातली, तिला काय म्हणतात, सासूबाई, तिला ते छोटे छोटे काम सांगायचे. कारण ती मुलगी आईच्या अंगावरली असायची. आणि बहुतेक पूर्वीच्या काळात आपसातल्या मुलं मुली जुळवायचे. एवढे लांबचे परिचय नव्हते. एवढं लांब कोणी जात नव्हतं. एवढं शिक्षण दूर गेलं नव्हतं. आपसातले जुळवायचे ते. आता आपसातले जुळवतेत म्हणा आपल्याच वर्गातला. यायला काही पत्ता नसते काय होईल कुठला होईल. आता लांब लांब शिकायला असते तर चांगली आहे. लोक हे बरं करू लागले. अडचण नको कोणाला.
मस्त जे हरी नमस्कार करायलाच येत होतं. मग ते जवळपासचे असे लग्न करायचे. पूर्वीचे लग्न म्हणजे काय, गाडी बैलाचे लग्न. चालले काय काय ते पायी जायचे, अशी ती व्यवस्था होती. आपसातली जवळची मुलगी असायची, मग ती त्या मुलीला आपल्या मुलीसारखी सांभाळायची. कोण? सासू. हे मधातच सासा बिघडल्या होत्या, पण बरं झालं तुम्ही लवकर जाग्यावर आणल्या. सुनाय ना चांगलं केलं. पण आता तुमची पुढची सोय पहा म्हणजे झालं. असाच जर का तुम्ही त्याला त्रास दिला तर तुमचं मग सवाईनं व्याजानच वसूल होते. हो, तुम्ही जर चालता चालता बुडीला धक्का मारत असाल तर तुमची सून तुम्हाला उचलून अंगणातच आपट गोष्टच नाही. हो, आणि आता तर आपटायचंही काम नाही, त्या फरशी नेहमीच पडायला. आता पाडली म्हणून नाही म्हणायचं काम नाही, ती म्हणजे घसरूनच पडली तुमची माय. मी पण काय गेली घसरून, काही होत नाही घसरून गेलं असं होऊ शकते. अंदाज सांगू लागलो बरं मी, आणि अंदाज काही खरा नसते. त्या झुंबडीच्या धामणगावाल्यासारखा बरं का, डग पडल्यासारखा अंदाज आहे माझा तो. तुम्ही काही अंगावर घेऊ नका. पंजाब डग पाऊस होईल तर होईल, नाही तर कोणीकडे दुसरीकडे होईल. अंदाज नाही होईल. तो पूर्वीचा काळ. तिला छोटे छोटे काम सांगायची, मग ती आपल्या भांडे घासण्याकरता बसायची. कपशी आहे, थोडीशी प्लेट आहे. घासल्यावर बसल्यानंतर कावळा हा प्राणी आहे, त्याला नेमकं खरकट आवडते. कोणाला? कावळ्याला. काय आवडते? खरकट आवडते. नाश्ता आवडते. ज्याला नाश्ता आवडते, ज्याला खरकट आवडते, समजून घ्या मागच्या जन्मातले. काय लोकांना नाश्ता आवडते हो, आपल्याला वास घेत नाही तरी लोकांना आवडते. किती हलकट आहे ते झाले. हे मागच्या जन्मातले कावळेच होते, सरकारने खाणारे, त्याला ते आवडते. दुसऱ्याचं मांस खाणारे हे मागच्या जन्मातले कावळे गिधाडच होते. सुकून माणसाच्या जन्माला आले कारण याची मागच्या जन्मात हौस भेटली नाही, ते इथं फेडतात. त्यांना माणूस म्हणावंच कसं, कारण तो माणसाचा आहारच नाही ना. ते इथं घेतात. बरं का, आपण मग म्हणतो की नाही मागच्या जन्मातलं याला आठवण येते, तेच होय, बाकी दुसरं काहीच कारण नाही. माणूस ते नव्हेच, फक्त आकार माणसाचा आहे. त्यांना ते तुम्ही कावळ्याला चांगलं ठेवा, त्याला आवडत नाही. बऱ्याच कावळ्याचा तर पिंडदानावरच जोर राहतो, कारण ते निषिद्धच असतात. निषिद्ध असतात ते. निषिद्ध वस्तू कावळ्याला जास्त आवडते. पण तो कावळा नेमका जवळ येऊन बसायचा, हे फेकलेलं काहीतरी खाण्या करता. आणि ती मुलगी त्या कावळ्याला म्हणायची, कावळ्या तू ओरडत आहेस, पण एक काम कर. ती मनातल्या मनात ते संकल्प रचायची. हो, तू जर उडला ना, माझा भाऊ मला घेण्याकरता नक्की येईल, आणि तू काहीतरी मला सांगण्याकरता आलेला आहेस, असा ती कल्पना करायची, ते शगुन करायची, एक कल्पना मांडायची. तीच कल्पना जशीच्या तशी आमच्या माऊलीनं पंढरीनाथाच्या दर्शनाची माऊलीच्या अंतःकरणामध्ये लालसा लागली, आणि तीच कल्पना माऊलीनं त्याच कन्येची आपल्या अभंगामध्ये ठेवली. पहिला तो गे
दक्षिणा देणार असाल ना, असं मला वाटते. बरं देता की नाही तुम्हाला माहित नाही. त्यात ते 1000 काढायचे न्यायला द्यायचे. म्हणजे या चालीची किंमत 1000 आहे असं समजू नका. हे चाल आहे फडकऱ्याची. ही विशेषता आहे. काय झालं आता हे कालाच्या ओघानं पार दबूनच गेलं. पण जी काही ही मंडळी फडावर जाते तर बाबासोबत राहिलेली आहे तीच ही मंडळी अशा चाली गाऊ शकते. नाही तर मग आता अवघडच काम आहे. चला पहिलं तो गे काऊ कोकत आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो इथं, पैल काय आणि ऐल काय. ही भाषा मराठवाड्यातली आहे. जसं पल्या आणि आल्या. तिकडे जर कर्नाटककडे जर गेलो आपण, आकडपो पो पो म्हणजे जा, आकडपो म्हणजे इकडे. त्याच्या थोड्या अलीकड आपण आलो सांगली सातारा. आपण फिरणारे लोक म्हणून हे बघा आम्हाला भाषा आणि खाणं कुठं चांगलं भेटते सगळं माहिती. कसं काय भेटते ते नाही. सोलापूर आपल्या सातारा जिल्हा हाकडे आकडे तकडे जा. इकडे जर आमच्या या परभणी या नांदेड जिल्ह्यात आलं आल्याडे पल्याडे. तुमच्याकडे मले तुले काय गा दादा असं भाषेत बदल होत चालते. तसं पैल पैल म्हणजे काय आणि ऐल म्हणजे काय हे 2 शब्द आहेत. याचा विचार आपण थोडा टाइम राहिला तर नंतर करू. तुम्ही लक्षात ठेवा. मी 2 शब्द तुम्हाला सांगितलेले तुमच्या लक्षात राहिले तर मी सांगेन, नाही तर मग राहिले. कोकत आहे म्हणजे ओरडत आहे, आवाज करत आहे. ते आवाज करत आहे. आणि तो काहीतरी सांगतो बोलतो. याच्यातून तिने असं अनुमान मांडलं की हे काहीतरी मला सांगतो, याला काहीतरी सांगायचं आहे. बरं आणि पक्षी प्राणी हे बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगून जात असतात पण आपल्याला कळत नसते. हो बरेच लोक कुत्र पाळतात की नाही. ते पांढरं नाही, ते तर काहीच कामाचं नाही. हे आपलं गावरानी कुत्र गावात फिरते, ते लई इमानदार कुत्र. ते सगळ्या गावात फिरते, दुसऱ्याच्या भाकरी खाते, मालकाचं घर जतन करते. आणि पांढरं कुत्र इकत आणते. तर त्याच्या घरात जावा, आपण चहा पाणी घ्यावा, नाश्ता करावा, घराच्या बाहेर निघा, मग भुकते. त्याला सांगा रे भाऊ तुझ्या घरातून जाऊन आलो ना आम्ही. ते म्हणते मला जाता जाता भुकायचंच खायला भेटते, बाकी नाही. काही काही लोकांची अशी कुत्री असतात, त्याच्या सोबतच जात असतात. त्या शेतकऱ्याच्या पुढे पुढे चालतात आणि 5-10 फुटावर जर काही असलं तर त्याला इथं वास येतो. तो इथून मालकाला पुढे जाऊच देत नाही. त्याच्या पाया पायात आणि ती भाषा त्या शेतकऱ्यालाच कळते, आपल्यासारख्याला नाही कळत. अरे ते म्हणते मोती तुझ्या मनात आहे तरी काय. फारच जर मार जोर करू लागला तर मी ते भोगते जोर जोराने. आणि पूर्वीच्या काळामध्ये बऱ्याच लोकांना या प्राण्याच्या भाषा कळतही सुद्धा होत्या. बरं अजून काही अशी जाणकार मंडळी आहे, हे पावसाचं जे सांगतात की नाही या प्राण्याच्या भाषेमध्ये सांगत असतात. त्यांना पाऊस कसा येणार, कोण्या बाजूने येणार, अजून अनुमान काढत असतात. जसे पक्षी झाडाला कोण्या बाजूने खोपे करतात, कावळ्याचे खोपे कुठून कोण्या बाजूने असतात, किती दिवस अगोदर केले म्हणजे पाऊस किती दिवस अगोदर येणार आहे, हे सगळं पुरातन अनुमानच आहे. शास्त्रीय पद्धतीचं सर्व काही आहे. बरं तशी ती कल्पना मांडत होती की कावळ्या तू काय शकून सांगतो, असा काय असं तुझं मुद्द्याचं बोलणं आहे. बरं मला ते कळू दे. आणि तू जर मग हिनच अनुमान मांडलं, त्याचं मांडणं लांबच राहिलं. मग जसं आपण कधी कधी अनुमान मांडतो, चक्कीवर जर तुम्ही कदा काळी दळायला गेले असाल
ते पट्टा फटक 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 असा करते की नाही. काही लोक त्याच्यावर अनुमान काढतात. रामकृष्ण हरी म्हणते लोक अनुमानच काढतात आणि अनुमानच खरंच असेल असं काही नसते. बरं का, दोघं तिघं मित्र होते, फिरायला गेलत असताना एक पक्षी काहीतरी ओरडल्यानंतर त्याच्यातला एक भाजीपाला विकणारा होता. ते म्हणे काय पक्षी सुंदर बोलतो, काय म्हणतो म्हणे. ते म्हणते म्हणे लसूण मिरची अद्रक. हे भाजीपाला विकणारा होता, याला लसूण मिरची अद्रकच माहित होतं, दुसरं काहीच नाही माहित नव्हतं. दुसरा एक पहिलवान होता, तेवढी तसं नाही म्हणत म्हणे, ते लसूण मिरची अद्रक नाही म्हणत म्हणे. मग काय म्हणते म्हणे, ते म्हणते दंड बैठका कसरत. याला ते दंड बैठकाच माहित होतं. त्यांचा एक मित्र होता मुस्लिम, ते म्हणे तुमचं दोघांचाही खोटा आहे, दोघांचाही खोटा आहे. आणि मग ते म्हणते म्हणे खुदा की कुदरत. म्हणजे याला कोणालाच काही माहित नव्हतं काय म्हणते काय नाही ते. हे असं बरेच वेळा होते. दोन्ही डोळ्यानं भोकणे. ते गेले सर्कस पाहायला. आता सर्कस काय ऐकायचा विषय नाही, पाहायचा विषय आहे. म्हणजे चला पाहू तर पाहू, आपणही पाहू. मग आता सांगा याला मधात कोण तिकीट देते, त्या सर्कस मध्ये तिकीट असते ना, कोणतं खुर्चीचं कोणतं ते हे बसले गॅलरीवर इकडे मागं. तिघे जण आपले जवळजवळ असे बसले. काय झालं काय नाही की ते गॅलरी मोडली, तिघे भोकणे पडले. पंडितच्या त्याच्या खाली हाती बांधलेले होते, त्याच्यावर पडले. मग ते रस्त्यानं चालता चालता खाली टेकत असा विचार करू लागले, नाही सर्कस पाहायला भेटली तर काय हरकत नाही, पण हत्ती तरी पाहायला भेटला म्हणे. एक म्हणे वा वा काय हत्ती चांगला होता. म्हणे हो कसा होता, म्हणे सुपासारखा होता. हे कानावर पडलं होतं. ते म्हणे आबे भोकण्या तुला दिसते काय, याला तरी दिसत होतं का. हे त्याला म्हणे तुला दिसते काय. हत्ती म्हणे सुपासारखा नव्हता, हत्ती म्हणे खांबासारखा होता. हे पडलं होतं सोंडेवर. दोघे मूर्ख म्हणे. ते तिसरे म्हणे तुम्हाला अक्कल नाही म्हणे, हत्ती सुपासारखा नव्हता, खांबासारखा नव्हता, म्हणे हत्ती म्हणे माझ्या बायकोच्या वेलीसारखा होता. हे शब्द भेसत होते तिकडे. अनुमान प्रमाण आहे. बरं हत्ती सारखाच होता. आता कावळ्याच्या मनात काय होतं हिला माहित नाही, पण हिनं अनुमान काढलं. ते कावळ्या तू जर उडून गेला, तिनं ठरवलं तू जर उडून गेला तर मला पंढरीनाथाचं दर्शन निश्चित होईल. उडले कावळा तुझे
येईल, एक वेळेला येईल नाही. दोनच वेळेला का म्हणावं माऊलीनं? हा दुसरा प्रश्न. पहिला प्रश्न आपला, पहिला प्रश्न हा पै आणि आई. आणि आता हा दुसरा प्रश्न, दोन वेळेला का म्हटलं? एक वेळेला म्हणायला पाहिजे होतं, 3 वेळेला म्हणायला पाहिजे, 4 वेळेला म्हणाय, दोनच वेळेला का म्हटलं? हा दुसरा प्रश्न. तुम्ही लक्षात ठेवा, मी उत्तर देईन नाही तर नाही देईन. सगळं काय आम्ही ठेका थोडाच घेतला. तुमची काही जबाबदारी आहे. तुम्ही म्हणाल तुम्हाला दक्षिणा भेटते, म्हणून तुम्ही म्हणाल आम्हाला काय भेटते? तुम्हाला खूप भेटते, कारण तुमचा अधिकार पहिला आहे भक्तिशास्त्रामध्ये, श्रवणम. आमचा दुसरा अधिकार 2 नंबरला आम्ही आहोत. श्रवणम कीर्तन का नाही का? 2 नंबरला आम्ही आहोत. 2 नंबरचे धंदे करतो ना. तुम्ही 1 नंबरला, तुमचा परमार्थ 1 नंबरचा आहे. म्हणून तर माऊलीनं पहिले तुम्हाला नमस्कार केला. प्रभू तुम्ही महिषाची मी दुबळा, आम्ही दुबळे आहोत, आम्ही कमजोर आहोत. अर्चित से भक्ती तरी बोल गंगावती स्वीकारालची. वक्ता तो वक्ता नोहे श्रोते नवी. तुमच्याकडे पाहून आमची उडी आहे. तुम्हीच जर नसू द्या बरं, आमचं काही नाही बरं का. कीर्तनी या सर्वांच्या भरोशावर असते, तुमच्या भरोशावर असते. म्हणून तुमची 1 नंबरची भक्ती आहे. म्हणून तुमची काही जबाबदारी आहे. हे बघा, पुढे जाऊन अजून सांगतो, तुम्ही जबाबदारी सोडली म्हणून आमचं जमायलं. सर्वांना एक हात जोडून माझी विनंती आहे, प्रत्येकाला मी रोज कीर्तनात करत असतो, रोजच कीर्तनात सांगत असतो. तुम्ही गाथा आणि ज्ञानेश्वरी रोज वाचत जा, जरूर वाचा. सर्वांना हात जोडून पाया पडून विनंती आहे. म्हातारा भगिनी तुम्हाला सुद्धा सर्वजण गाथा आणि ज्ञानेश्वरी. आपण महाराष्ट्रात राहतो, आपलं महाराष्ट्राचं वैभव आहे. बरं, गाथा आणि ज्ञानेश्वरी वाचत जा. तुम्ही म्हणाला आम्हाला अर्थ कळत नाही. आम्हाला तरी कुठं कळते? तुम्हाला असं वाटते काय आम्हाला सगळंच कळलं? नाही. अहो, तुकोबारायची गाथा सांगायची असेल तर तुकोबारायलाच यावं लागेल. माऊलीची ज्ञानेश्वरी सांगायची असेल तर माऊलीलाच यावं लागेल. आम्हालाही समजत नाही. तुम्ही म्हणा तुम्हाला समजत नाही तर कीर्तन काऊन करता? आहे की नाही तुमचा प्रश्न? तुम्हाला समजत नाही म्हणून ज्या दिवशी तुम्हाला खऱ्या अर्थाने कीर्तन कळल त्या दिवशी आमचं कीर्तन बंद होईल. काय काय कीर्तनाला कीर्तन म्हणायची लाज वाटते, तमाशाला फिकं पाडलं त्याने. चला, 2 प्रश्न तुमच्या पुढे ठेवले, रात्री लक्षात. चला पुढे आता. उडरे उडरे काऊ तुझे सोन्यान मढीन पाहू. मी तुम्हाला एक विचारतो, तुम्ही असा प्रश्न कराल मनातल्या मनात. नाही जरी तुम्हाला वाटला तरी मी तुमच्या मनातला प्रश्न उचलतो. कारण माऊलीला कावळ्याशिवाय दुसरं कोणी शहाणे भेटलंच नाही. काय कावळाच भेटला? कावळाच भेटला नाही. सज्जन, हे काय आहे? अंतकरणातली तळमळ आहे. आणि एकदा का देवाच्या दर्शनाविषयी जर तळमळ अंतकरणामध्ये निर्माण झाल्यानंतर ती तळमळ थांबत नाही. ते कोणालाही विचारते.
का नाही समजेल, पण अंतकरणातली तळमळ थांबत नाही. मला देव भेटेल का, मला देव भेटेल का, मला देव भेटेल का. त्याचा देवाचा आणि त्याचा काही संबंध नाही, त्याला देवही माहित नाही. ते अंतकरणातली तळमळ थांबत नाही. ते माऊली कावळ्याला विचारतात बरं की मला त्या परमात्म्याची भेट होईल का. भेटते पंढरीराने शरण सांगे. बरं कावळ्या, आता तुमच्या भाषेत जर सांगायचं झालं तर कावळ्या, तसा जर तू सांगत नसशील ना, तुला मी रिश्वत देतो. बरेचसे काम आता रिश्वतवर आले. हो, रिश्वतवाल्याचं तर काही खरं नाही रे बुवा. अवघड काम आहे त्याचं. जाऊ द्या. कावळ्या, बरं कावळ्याची आवड निवड आहे माऊलीने का म्हणजे शोधली नाही का. नाही, आपल्याकडे कोणी एखादे महाराज जरी आले तर आपण त्याला अगोदरच फोन करत असतो. जेवण करायला इथे येणार आहोत तुम्ही. हो, मग जेवणात काय घेणार विचारते लोक. आम्हाला तुम्ही विचारते बुवा, मला विचारते लोक जेवणात काय घेणार. मी सांगत असतो माणूस सोडून सगळंच खाणार. अजून काय त्याला कोणता रोग झाला नाही. रोग हो आपली अशी इच्छा नाही. रोगाच्या अगोदर आपली तयारी आहे. काय रोगाचा विचार करायचा. आणि मरणाला काय रोग लागत नाही. ज्याला रोग झाला ते काही मरत नाही. मरणाचा रोगाचा काही संबंध नाही. तर जाऊ द्या. कावळ्या, तुला मी की नाही एक काम करीन. काय कावळ्या, तुला मी दही भात खाण्याकरता देईन. बरं काय देईन. दही आणि भात खाण्याकरता देईन. दही भाताची उंडी लावीन तुझे उंडी. आता दही भात आहे हे सात्विक आहार आहे. दही भात कसा आहे, सात्विक आहे. आणि कावळ्या मी तुला ते देईन. म्हणजे माऊली त्या कावळ्याला साधू समजतात. आणि संतांच्या दृष्टीनं कोणी भेटू द्या, तो साधूच आहे, तो भगवंतच आहे. जे जे भेटे भूत ते ते मानीचे. कारण दृष्टी साधूची आहे. आपली दृष्टी साधूची नसल्यामुळे आपल्याला कोणीच साधू दिसत नाही. मी तुझ्या त्या तुला खाण्याकरता देईन. बरं कावळ्याला तोंड तरी आहे का. त्याला चोच आहे. माऊली म्हणजे एवढे एवढे उतावीळ झाले भगवंताच्या दर्शनाकरता. एवढे उतावीळ झाले. बेटी लागी पंढरीनाथा कधी वाटलं काय. एवढी तळमळ आपली वाढली काय. एवढी धगधगता आपल्या जीवनामध्ये परमात्म्याच्या दर्शनाविषयी कधी झाली काय. एवढं आपलं जीवन कधी व्यथित झालं काय. जसं चैत्र मासाचे दिवस असावे, पत्र्याचं घर असावं, त्या घरामध्ये धूर व्हावा, त्याच्यात एखादं लेकरू अटकावं, त्याची आई अटकावी, त्याला जशी घराच्या बाहेर पडण्याची तळमळ लागते, त्याला जशी व्यथा होते, त्याला असं वाटते घर मोडू का, भीक पाडू का, कसं काय बाहेर निघो. हे थोडं मी तुम्हाला अलीकडलं सांगितलं, समजण्याकरता सांगू लागलो. अतिशय उतावीळपणा, एवढा उतावीळपणा, एवढा उतावीळपणा. आता काय सांगावं तुम्हाला, मला उतावीळपणा.
तसं माऊलीचं जीवन झालं परमात्म्याच्या दर्शनाविषयी. तुला मी ते दही आणि भात देईन. एवढ्यावर नाही थांबले, माऊली अजून पुढे गेले. मी तुम्हाला मुद्दामच धावत धावत चाललो बरं, कारण अभंग थोडा मोठा आहे, कारण मला मूळ विषयावर यायचं असल्यामुळं थोडं धावत धावत चाललो. कावळ्या दुधे भरोनी वाटी लावीन तुझे ओठी. आता माऊली निर्णयावर आल्या कावळ्याच्या. कावळ्या, मी तुला वाटी भरून दूध देईन. तुझ्या पहिल्यानं म्हणले तुझ्या तोंडाला लावी, आणि आता म्हणते ओठाला लावी. त्याला तोंडच नाही तर ओठाचा प्रश्नच येत नाही. तरी पण माऊलीची तळमळ वाढते. लावीन तुझे ओठी पण का सत्य सांगे गोठी. खरं बोल, खोट नको सांगू. खोट जर सांगशील तर माझा परमार्थ सर्व समाप्त होईल. आणि आपला खोट्याच्या मागे लागू लागूच परमार्थाची माती झाली. बरेचसे लोक म्हणतात आपलं काय त्याच्यात जाते. नाही 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 नाही, त्याशी जर ने पेली तर पेली, ड्रायव्हरने पेली की गाडी मातीत जाते. म्हणून आमची जास्त नजर ड्रायव्हरवर आहे. त्याशी जर काही हरकत नाही, एखादा घेतली तरी घेऊ नाही म्हणा, सगळ्या गाडीने वास होते, पण काही हरकत नाही. एखादा बसला तर मागच्या तिकडे कोपऱ्यात ड्रायव्हरनं जर घेतली तर ते आपलं खोटं ऐकू ऐकू सगळ्या परमार्थाचा सत्यानाश झाला. बरं, खरं सांग, लबाड बोलू नको. आणि का त्याला दोन सूचना दिल्या कावळ्याला. कावळ्या, जगात खोटं बोलण्या एवढं पाप नाही, झूठ सम पापा. लोक सहजगत्या खोटं बोलतात. एक पा तुकाराम महाराज म्हणतात, आपण जर जीवनात खरं बोललो, सत्य बोललो, तर आपल्याला ईश्वर प्राप्ती होते. महाराजाचं प्रमाण आहे, सत्य बोले तरी फुकासाठी जोडे हरी. काहीच करायची गरज नाही. त्याला आयुष्यात ठरवायचं आपण खोटं बोलायचं नाही, खोटं बोलायचंच नाही. फार मोठं पुण्य आहे, फार मोठा फायदा आहे. बर, चला कावळ्या, खोटं बोलू नको. नाही तर तुला नाही खोटं बोलायची सवय आहे. खरंच कावळे खोटे असते तर, म्हणजे जे खोटे बोलते ते कावळेच असते असं मला म्हणायचं नाही, पण कावळे मोठे म्हातार असते. तर एका कावळ्याची गोष्ट सांगतो तुम्हाला. एका बगड्याचं नवीन लग्न झालं. त्याला हौस झाली आपणही थोडं फिरून यावं. त्याला काय म्हणते ते आताचे लोक, हवा पालक. त्याला जातात ना आपल्या त्या सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरला थंड हवेचे ठिकाण. त्याला वाटतं आपल्या घरच्या बाईला घेऊन जा. गेले दोघ जण, नवीन लग्न. गेल्यानंतर मग काय फिरून बिरून तिकून आले, आणि येता येता रस्त्यात थोडा मुक्काम पडला. मग त्यांना एक झाड दिसलं, कावळ्याचा खोपा होता. दोघे जण तिथं थांबले. जय हरी जय हरी, नमस्कार नमस्कार नमस्कार. कुठून आले, काय आले? फार लांबून आलो, लांबचा मुक्काम आहे, रात्रीचा टाइम झाला म्हणून आपल्याकडे थांबलो. कावळा म्हणे काय हरकत नाही, थांबा, आपलंच घर आहे. कोणाचं? लय काही गोड बोलले लोक असते, काही लोक गोड बोलूनच कापते. तर आमचे गुरुजी नेहमी म्हणायचे, विठ्ठल महाराज भुले, अति लीनम धूर्त लक्षणम. अति जर लावून गोष्टी करत असेल तर समजून घ्या, याला काहीतरी आपल्या जवळून उपटायचं आहे. लोकांना खरबड मरबड पचत नाही, पण खरबड मरबड तुमच्या फायद्याचं आहे, तुमचं कल्याण होईल.
आज काही बोलणारे लोक उद्या जर मेले तर तुम्ही म्हणसाल ते अरे बोंबलत होतं पण आपण ऐकलं नाही आणि आमचा सगळा सत्यानाश या चोपड्यानेच केला. कशातही चोपड्या गोष्टी करतात. महाराज म्हणले आपण सत्य सांगायचं, लोकांना राग आला तरी चालेल, समाजाची जर पर्वा केली तर आपला परमार्थ होऊ शकत त्यामुळे सत्य सांगा. सत्य बोले मुखे दुखी अनेकांची खोटं बोलत नाही, सत्य बोलतो. राग आला तरी चालेल. म्हणजे थांबा, आपलंच घर आहे. बघा म्हणलं आपला माणूस आहे, एवढा जिव्हाळ्याचा माणूस आतापर्यंत आपल्याला भेटला नाही. बरं का, काही असू द्या राजे हो, पर जातीचं आपल्यावर खूप मोठं प्रेम आहे. आंबे वळवळ नको करू, ही कुर्बानी होईल तेव्हा तुला कळलं. कावळा म्हणे काय माणूस प्रेमळ आहे. बघायचे बसले दोघं जण. म्हणे आता मुक्काम करायचं आम्हाला तुमच्याकडे, काही हरकत नाही. कावळा म्हणे एका माणसाची जागा आपल्या घरात आहे, दोघाची काही नाही. काय करू आपण, समजा आपली घरवाली बाई आहे, आपण आहोत आणि बस मध्ये चढलो. एक जण पहिलाच बसून होता किंवा एखादी महिला होती, मग आपली घरची बाई सोबत आहे. खरं सांगा आपण कोणाला बसवल सीटवर? तुम्ही बोलत नाही ना, कोणाला बसवल आपण? आता कसं मुद्द्याचं बोलले. कावळा कोणाला झोपवल? कावळ्याने आपल्या बगळ्याने सांगितलं बाप्पा तू थांब, मी बाई रांगणात झोपतो. म्हणजे कावळा आणि बगळी घरात. कावळा एवढा बहादर, त्यानं घरातून बगळीन पटवली. आणि उद्या सकाळ झाली, बगळा म्हणतो चालणं, ते म्हणे नाही. आता बगडीने नाही म्हणल्यावर बगड्याचं काय चालते सांगा. असे बरेच बगळे आधार झाले बहिणीचे. बगडीनच नाही म्हणजे कावळा म्हणे नाही. मग काय भांडण कोर्टात भांडण गेली. गेल्यानंतर बगड्यानं आपला वकील मांडला. याचा कलर पांढरा, तिचा कलर पांढरा, तिचे पाय पिवळे, याचे पाय पिवळे, तिची चोच पिवळी, याची चोच पिवळी. बगडी हे बगड्याचीच बायको होय. त्याने वकील लावला. कोणा? कावळ्याने. कावळा काय कमी होता काय? वकीलच होती म्हणते, वकीलच होते. वकील आपल्या स्वार्थाकरता कोण्या बाजूने उभं राहील काही सांगायचं मत नाही. जाता जाता सांगून जातो तुम्हाला. सांगा, अयोध्येत झालेला राम मंदिर हिंदुस्थानचं की पाकिस्तानचं? बोला ना, बोला ना. हिंदुस्थानचं. तरी तुमच्या हिंदुस्थान मध्ये नालायक वकील राम मंदिराच्या विरोधात होते. अजून काय पाहिजे पुरावा तुम्हाला? तसा कावळ्याला भेटलाच. काही का असे ना, पांढरी जरी असली ने कावळा जरी असला
पसंतीवर अवलंबून आहे. काळा नवरा गोरी पोरगी नसते असं कोण सांगितलं तुम्हाला? बगळा म्हणे जमलं. पण कावळ्याचा वकील बगड्याचा वकील जरा जबर असल्यामुळं त्याला वाटलं आपला न्याय जाते. मग यानं जेजत धरला. कोण? कावळ्यानं. जजच्या घरी गेला. जजची घरची बाई होती. बरेचसे काम इकूनही होते तर हो. बरेचसे लोक इकडं खूप मारतात हुशाऱ्या. घरी गेले की ह्यातच काय राहतच काय. हे घरी घरी जाऊन त्या बाई काळजी नको करू. तू यायच्या अगोदर तुझे सासू सासरा मेले होते. हा तुझे आई वडीलही मेले. घरच्या बोवाला सांग. कावळा म्हणते की तुमच्या मायबापाचं दर्शन घडवतो, माया घडवतो, न्याय आपल्याकडून द्या. झाला जेस तयार. काय पाहता माझ्याकडे तुम्ही? दिला न्याय. कोणाकडून? कावळ्याकडून. काही जरी असलं चालल. सगळा विषय पसंतीवर असते. एक का रात्र होईना बगळ्याची बायको हे कावळ्याची झाली. कावळा म्हणे बगळा म्हणे मेलो बेटा आता तर काही खरं नाही. बरेच दिवस निघून गेले. जज गेले. मग चाल बरं म्हणे मग त्या कावळ्याकडे. कावळे महाराज तुम्ही आमचे आई वडील दाखवणार होते. हो 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 या या या. तुम्ही फार आपलं काम मोठं केलं. या चला म्हणे. मग कुठे यावं लागते? कुठल्या राजमहालात यावं लागते? राजमहालात नाही म्हणे. मग चला म्हणे गोदरीत. कावळ्यानं जज साहेबाला गोदरीत नेलं. कारण म्हणे आमचे मायबाप गोदरीत. तुम्हाला अक्कल आहे मी साहेब? अरे दिवसा डवळ्या बगड्याची बायको कावळ्याची करून दिली. तुमचे मायबाप काय स्वर्गात जातील का वैकुंठाला जातील असं वाटते तुम्हाला? लोभावरी ठेवणी हात असत्य करील न्यायनीत त्याच्या पूर्वजा पतन नरकी किडे होती जाण. सांगितलं जज साहेब हे पुढे चाललेली जी आहे ना आळी ती तुमची माय. तिच्या मागे उड्या मारत चाललेला हा तुमचा बाप. हे नरकात पडले. म्हणून कावळ्या तुला विनंती आहे खोटं बोलू नको. खोटं बोलू नको. म्हणून तुला एक विनंती माझी. सत्य सांगे गोठी. एवढंच नाही कावळ्या. माऊली त्याला म्हणतात तुला द्राक्षे देईल, तुला आंबे देईल. आंबया गाडी पडे
रसाळी आधीचे रे काळी शकून सांगे. वास्तव जर पाहिलं तर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात आम्ररसा द्राक्षरसा वेळे तोंड सडे वायसा का डोळे फुटली दिवसा डोळाची. आंबे पाडायला आले द्राक्षाचा बहर आला की कावळ्याला मुखरोग होते म्हणून तुम्हा मला खायला भेटते तर नाही तर कावळ्यानं आंबे खाऊन दिले नसते कोणाला. हो बरं झालं कीर्तनाच्या वेळेला ते झोपते तर नाही तर कीर्तन ऐकू दिले नसते. परवाला ते तिकून आलं येथून गेलं तिकडे जाऊन पडलं. नाही कसं काय जागा राहिलं म्हणजे कमी झाली म्हणून राहिलं. तोंड सडे वायसा का डोळे फुटती दिवसा डुडुळाचे. तरी माऊली म्हणतात त्याला याला तळमळ म्हणतात. मी तुला द्राक्ष देईन मी तुला फळ देईन बरं पण मला त्याची भेट होईल कासा. भेटतील पंढरी राणी शकून सांगे बैल तोगे काऊ कोकत आहे शकून गे माय सांगत असे विठोबा. मी तुम्हाला पहिला प्रश्न निर्माण केला होता आई काय आणि पहिलं काय. दोन प्रकारच्या वृत्ती आहेत. बरं मी जीव आहे मी ब्रह्म आहे. जीवोहम शिवोहम अहम ब्रह्मास्मी वृत्ती आहे. जशी मी जीव आहे हे वृत्ती बाधक आहे तशी मी ब्रह्म आहे हे वृत्ती बाधक आहे. मी जीव आहे ऐल ऐल म्हणजे मी जीव आहे आणि पैल म्हणजे मी शिव आहे. हे दोन्ही जरी वृत्त्या असल्या तरी बाधक आहेत. आपण नेहमी उदाहरण ऐकतो काळी घार आणि पांढरी घार आहे की नाही. काळी घार आणि पांढरी घार. एक पहिलवान भारत हिंद केसरी धावत सारखं तुम्हाला एका सेकंदात लांबवत नाही जास्त त्याला मिठाई लावत नाही. गेला आंध्र प्रदेशात तिकडे कर्नाटक मध्ये. मग काय त्यानं मारली कुस्ती. पहिलवान देखना करना बाण. मग काय त्याची एक पोरगी पळतच आली. जशी आता क्रिकेटवाल्याच्या मागे पळतात की नाही आपली सही आपली सही. ते म्हणे हो तुमच्या संग माझं लग्न करायची इच्छा आहे. ते म्हणे आपण ब्रह्मचारी व्हायचं ठरवलं. आपण हिंद केसरी आहोत. त्याचा सोबती होता आधी घेणं म्हणे. दुसरे ते बरेच जण पाहायला म्हणे त्याला भेटणं झाल्या. काही लोकांच्या आता जाहिराती आहेत म्हणे. हे म्हणते तर घे ना मग आधी अंगावर तर घे जमून. घेतली त्यानं जमून. तिच्या 12 गाड्या विद्या होती हो. यानं घर काही कमी जास्त केलं त्याला म्हणायची साडी धुई. त्यानं नाही म्हणलं की मग पाय तुला मुंगीच करीन. ते म्हणजे मेलो नाही तुला माशीच करीन. तिने चालता चालता 1-2 केलते बुडे तसे. हे हैराणच झालं.
हे चांगलं वजनदार होतं 2-2.5 क्विंटलचं, पण असं मरायला झालं. त्याचा मित्र भेटला म्हणे एवढा काऊन तू असा लवचकुडा झाला? काय राजा म्हणे ताप जीवाला. काय म्हणे करायला गेलं काय वरती झाली पाय म्हणे. काय तुला बायको करून दिली त्यामध्ये मी तुला गोमाशीच करीन, तुला माशीच करीन अशीच म्हणते म्हणे. मग एक काम कर म्हणे, दुसरी कर म्हणे. ते म्हणे आता मला काही फंदात पाडू नको, एखादी नायलॉन दोरी असेल तर ते काय करतो फाशी घेतो म्हणे. आता पहिलीने जेवढं हैराण केलं तर दुसरी काय करत म्हणे. म्हणे मित्र मित्र मित्रा विश्वास नाही का म्हणे तुला? म्हणे करो म्हणे कर. दुसरी केली आणि ती केली तिच्याजवळ 24 गाड्या काढली. मग काय दोघीची भांडण लागली. याला दिवसभर वापर नाही नुसतं पाय उन्हामध्ये. मग अर्ध्यातून पार अर्ध्यात आलं, फक्त हाडच राहिले. डोकी घोड व्होल्टेज हे आता पुढ्या खाऊ खाऊ झाले की नाही. आता काही कुठे ते कपडे ढिले घालतात म्हणून जरा बरी दिसते, तर नाही तर काही खरं नाही. याच्याकडे पाहिलं की मळमळच करते. इथले हे झालं याचं काम. मग काय ते पुन्हा मित्र भेटला. काय हे म्हणे लय अवघड काम झालं म्हणे. एक कर काम कर. ते मागून केली तिला बोलवलं म्हणे. तिला बोलवलं ते म्हणे बघ ते पहिली संपली पाहिजे, तुमच्या दोघांचा सुखाचा संसार झाला पाहिजे. तिने असं का म्हणे. मग म्हणे मी 3 खडे भरून देते म्हणे याला. सकाळी आमची दोघीची भांडण झाली. हिला म्हणे काळा खडा मारायचा, ती होईल म्हणे काळी घा. पांढरा खडा मला मारायचा, मी होईल म्हणे पांढरी घा. आणि पिवळा पिवळा खडा जवळच ठेवायचा म्हणे. बरं सकाळी लागली दोघीची भांडण. मग याने हिला मारला काळा, तिला मारला पांढरा. ती झाली पांढरी, ही झाली काळी. दोघीची भांडण सुरू. भांडण चालू असताना मीनं सांगून ठेवलं होतं त्याला, आमच्या भांडणामध्ये दांडकं उचला तिच्या मुंडक्यात घालायचं. सटक्यातच बेली पाहिजे म्हणजे मागे फिरून पाहूच नको. बऱ्याच दिवसाचं कातावलेलं होतं हे. काहीच वेळ लागत नाही. यानं दाखवून दांडकं मारले का दांडक्याने मुर्दा पाडला. चिक 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 केली की पायवरी केली की मेली. तिचा खतराच झाला. मग हे राहिली. मग यानं खड्या खिशातून खडा काढला आणि तिला मारणार तेवढ्यात मित्रानं हात धरला. मारू नको, तिच्या मुंडक्यात घातली तशी हिच्या आहे घा. जशी काळी धोकेबाज होती तिच्यापेक्षा दुप्पट धोकेबाज ही आहे. हा तिच्या मुंडक्यात म्हणे मारू म्हणे मार मला बायको शकणार पाहू. तिच्या मुंडक्यात दांडके घातले. जसं मी जीव आहे हे वृत्ती बाधक होती, तसं मी शिव आहे हे वृत्ती याच्यापेक्षा बाधक आहे. ही अहंकारी वृत्ती आहे. त्याच्यामुळं माऊली त्या कावळ्याला म्हणतात, कावळ्या तू या वृत्तीहून उड आणि तू त्या वृत्तीहून उड. दोन्ही ठिकाणी थांबू नको. असा मोकळा स्वच्छ हो आणि पांडुरंगाचं भजन कर. देव तुझ्या जवळच आहे. जशी आपली आई लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्र. आपल्या लेकराचं हित व्हावं हे आईचं मनोगत असते. एक जण मला असं कीर्तनात मी बोललो जाता जाता सांगून जातो म्हणे, महाराज तुम्ही नेहमी सांगता म्हणे तुम्ही संत माय बाप कृपा म्हणतो. अरे म्हणे एखादी आई सुद्धा लेकराचं आहित करते नाही. आपल्याला त्याच्या मागचं गमक कळत नाही. आपली आई आपल्याला थापड मारते चांगलं व्हावं म्हणून की वाईट व्हावं म्हणून, पण आपल्याला ती कल्पनाच राहत नाही. मग त्यानं मला सांगितलं म्हणे कैकेयी रामाची कोण होती.
आता रामायण आहे का ते तज्ञ लोक? आता आमच्या लोकांना काही त्यातला ताळमेळ नसते, काही गमक नसते, कोणीकडे काही पाहत नसते, तर त्याचं ऐकायचं, इकडे घ्यायचं, इकडे सांगायचं. बस हे इकून आलं इकडं असं, इकून काहीच नसते. काय पाहायचं नाही, शास्त्र पुरावा नाही, कोण्या गुरुची सेवा नाही. काय काय लोक तर बरेच होते, आम्हाला संस्थेत जायची काही गरज नाही, आम्ही तुला संस्थेच्या सारखं जमत आहे नाही, तुला पचपच करू नको. म्हणून मी लोकांना आव्हानाने सांगत असतो, कोणाला बोलत जा पण त्यांना विचारत जा कोण्या गुरुकडे शिकले, तुमचे गुरु कोण आहे, कोण्या साधूवर तुम्ही 4 दिवस होते काय, कोण्या ग्रंथाचा अभ्यास केला. तुम्ही जळे लोक तुम्हाला पैसे देतो, तुम्हाला पेटवलं नोटा जळले तरी जळले पाहिजे. ते मला म्हणे मग काही म्हणे नाही काय रामाचं हित केलं म्हणे. राजगादीवर बसणारा राम वनवासाला काढून दिला. ऐका सांगतो, काही ना राम वनवासाला एवढ्या करता काढला, तिला आपल्या पतीची इज्जत राखायची होती म्हणून. आणि कोण्याही स्त्रीनं आपल्या पतीचा अपमान होईल असं जीवनात काही करू नाही, धर्मशास्त्र आहे. कधीच करू नये. यावर्षी मला वाटते 5 गुरुवार आलते. गुरुवार तुमचे चालतील की 5 नाही, तुम्ही 50 गुरुवार करा. नवऱ्याच्या पाया पडत नसाल तर काहीच फायदा नाही, काही उपयोग नाही. नाही तर बऱ्याचशा आई या महिलानं 99% पोट्टे वाया घातले. पोट्ट पिऊन येते, बाप फटकावते, लगेच पचकर मनात तोंड घालते, मारू नका ना. तिच्या दोन फटकावायचे, चांगला कार्यक्रम होऊ द्यायचा त्याचा, अर्धा तास शेदाशेदी, मग जायचं मधात. मग त्याला म्हणायचं लागलं का बाबू, मधात तोंड घालत जाऊ नका. ती आई ती अगोदरच म्हणते त्याला काही समजत नाही, म्हणजे समजत नाही म्हणजे अरे मी म्हणूनच राहिली, मेली काढून नाही गेली, तू गावात गेली असती तर दुसरी केली असती ना, एवढी पंचायत पडली नसती ना. मी म्हणूनच राहिली, दुसरी राहतच नव्हती, फारच दिवा लावला राहिली. ती अजिबात असं मधात तोंड टाकायचं नाही. आपल्या पतीचा अपमान होऊ नाही, हे भारतीय परंपरा आहे. ऐका सांगतो इतिहास तुम्हाला. एक वेळेला काही देशाची होती, ती राजघराण्यातली होती, तिला सुंदर राजकारण माहित होतं. आणि राजा दशरथासोबत फिरण्याकरता गेली असता वालीकडे यांचा मुक्काम पडला. कोणाकडे? वाली, सुग्रीवाचा भाऊ. आणि राजा दशरथाला त्याने या कावळ्यासारखं सांगितलं, राजा काही अतिशय सुंदर होती. सांगितलं राजा कैकेयीला सोडून जाय. कैकेयी हुशार होती, राजकारणी होती, अतिशय धुरंधर होती. हा तुम्हाला माहित आहे, ज्यावेळा देवाचं आणि दानवाचं युद्ध झालं, त्या युद्धामध्ये याच्या रथाचं चाक मोडलं, तर कैकेयीने त्याला सहकार्य केलं होतं. एवढी कैकेयी मोठी होती. तेवढंच सहकार्य आपलं असलं पाहिजे. तिला आज धर्मपत्नी म्हणतात, नाही तर भोग पत्न्या रस्त्यावर सापडतात. धर्मपत्नी म्हणतात. तिनं आपल्या पतीला सहकार्य केलेलं होतं. चला पुढे. ती म्हणे महाराज हा म्हणतो की नाही मला इथे ठेवा, म्हणून एक काम करा, मधला मार्ग काढा तुम्ही. म्हणे काय? मला इथे ठेवू नका. आणि मग तो म्हणतो ठेवतो, तो वाली आहे, बलवत करा. एक काम करा म्हणे, अरे राजाच्या डोक्यावरला मुकुट जे आहे त्याला फार मोठी किंमत असते. राजाचा मुकुट जरी ठेवला तर राजाचा अपमानच आहे. म्हणून एक काम करा, तुमचा जो हा मुकुट आहे परंपरेचा, हा या वालीकडे ठेवा, तो समाधानी होईल. मला घेऊन चला. आणि तो मुकुट तिथं त्यानं ठेवला.
आणि कैकेयीला घेऊन निघाला. आपल्या राज्यात आला. आता लांबत नाही जास्त. राज्याभिषेक ठरला. कोणाचा? रामाचा. ठरल्यानंतर असा नियम आहे, आपल्या राजघराण्यातला असलेला जो मुकुट असतो तो गादीवर बसतो त्याला घालायचा असतो. कैकेयीच्या लक्षात आलं मुकुट तर नाही. बरं, ही गोष्ट या दोघालाच माहित होती. मुकुट नाही म्हणाव तर समाजामध्ये माझ्या पतीचा अपप्रचार होईल, याच्याकरता तिनं ऐन वेळेला एक कारण शोधलं. समाजाला तर नाही कळलं पाहिजे, काम तर झालं पाहिजे. तिच्या डोक्यामध्ये, तिच्या मनामध्ये राम वनवासाला जावं ही कल्पनाच नव्हती. तिच्या डोक्यामध्ये एकच कल्पना होती, माझ्या पतीची इज्जत राहिली पाहिजे. लोक उद्या काय म्हणतील? अरे, राजा दशरथानं बायको सोडून आणण्याकरता डोक्यातला मुकुट त्या वालीच्या घरी ठेवला. इथला राजा दशरथ लेभळत देखाचा. हा अपमान होऊ नये म्हणून तिने सांगितलं, राजा माझे 2 वर तुझ्याकडे आहेत. तिने 2 बोट पुढे करायची. एका वरानं श्रेष्ठाशी धाडावे दुर्दिगांतरा, नये समाचार त्याच्यामुळं. हे राम वनवासाला जाण्याचं गमक होतं सज्जन हो. कैकेयी सुद्धा तेवढीच रामावर प्रेम करत होती. आपण ऐकलं असेल की राम ज्यावेळेला वनवासातून आले, आल्यानंतर कौशल्याकडे नाही गेले, सुमित्रेकडे नाही गेले, तर पहिल्यानं दर्शनाला कैकेयीच्या गेले. हे त्याच्या मागचा इतिहास होता. तुकाराम तुकाराम संपलं. जाता जाता एक संदेश द्यायचा. आज आपल्या परमभाग्यानं ज्यांच्यामुळे आपण या मंडपात बसलेले आहोत त्या राजा छत्रपतीची आज जयंती आहे, जन्मदिवस आहे. हो, बर्थडे. आणि राजा छत्रपती हे आम्हाला मिळाले. तुम्हाला माहित आहे, अनेक लोकांचा इतिहास पहा, अनेक देशाचा इतिहास पहा. ज्या ठिकाणी 70 वर्षे 60 वर्ष मोगलांचं राज्य राहिलं तिथली पूर्णच्या पूर्ण संस्कृती मातीत गेली. पण जगाच्या पाठीवर एकच असा माझा हिंदुस्थान आहे. 150 वर्षे इंग्रज राहिले, 300 वर्षे मोगल राहिले, तरी इथली भारतीय परंपरा जशाची तशी टिकून आहे. त्याचं कारण जर काय असेल तर इथं होणारे कीर्तन, इथं होणारे भजन, इथं होणाऱ्या ह्या परंपरा, कथा, हे सर्वच्या सर्व जिवंत राहिल्या. त्याचा परिपाक म्हणून राजा छत्रपती जन्माला आले.
आणि सगळ्यात मोठे उपकार जर कोणाचे असतील तर त्या जिजामाईचे आहेत. जिजामाईने तुमच्या आमच्याकरता छत्रपती आई भवानीला मागितलेले लेकर हे असे असते तर देशाच्या धर्माच्या देवाच्या कामी येते तर, आणि तुम्ही केलेले लेकर कुठे गटारीत पडते. म्हणून लेकर करत जाऊ नका, लेकर मागत जा. आई जिजाईने नवस केला देव पुत्र देव मला, त्राता नाही हिंदू धर्माला. राजा छत्रपती आमची आन बान शान आहे. महाराज जर नसते तर तुम्हाला कीर्तन ऐकायला मिळाले नसते. महाराजांना कीर्तन केले नाही